तर्री पोह्यासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार। मुंबईतील मनपा रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला। भाजपची सत्ता आली तर सगळ्यांचं खासगीकरण होईल। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। महायुतीतील सर्वांचे मालक एकच नरेंद्र मोदी, सत्तेत बसवलेली माणसं फक्त मालकाचं ऐकतात। राज ठाकरेंचा महायुतीसोबतच मोदींवर निशाणा, तर अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आणले? 2000 कोटी रुपये कर्ज काढून आणले नव्हते ना, राज ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांकडनं ठाकरे बंधूंचा राजकारणातले धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे। ड्रग्स आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा। मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस, नागपूरचे बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत, राज ठाकरेंचं विधान। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेमध्येच आहे, संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपात जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडनं पूर्णविराम।